हा प्रत्येकाची आपल्याला माहित आहे की स्वप्न हे प्रत्येकाला पडतात, दृष्टांतरी होत नसले तरी. मग ते देवाला मानणारे असोत नसोत, विश्वास ठेवणारे असोत नसोत, ख्रिस्ती असोत, कोणी असोत, स्वप्न सगळ्यांनाच पडतात. परंतु हे स्वप्न कोणाकडून आहेत, याचा अर्थ काय, त्याचा आपल्याशी काही संबंध आहे का, हे महत्वाचं. काही स्वप्न आपण विसरतो, काही विसरू शकत नाही. काही स्वप्नाप्रमाणे घडतं, काही स्वप्नाप्रमाणे घडत नाही. आपण आतापर्यंत काही महत्वाच्या गोष्टी पाहिल्या आणि आजचा हा तिसरा भाग आहे, स्वप्न आणि दृष्टांत, भाग 3. आपण पाहिलं की देवाकडून असलेले स्वप्न समजण्यासाठी देवाच्या पवित्र आत्म्याची गरज असते. जे देवाचे लोक आहेत त्यांना देवाचे स्वप्न समजतात. किती जणांना समजलं, जरा हात वर करा. तर जे काही समजलं ते पटकन हात वर करायचा, म्हणजे मला कळतं की तुम्हाला कळत आहे. तर सर्वांनाच हे दान नसतं स्वप्नाचा अर्थ सांगण्याचा, परंतु स्वप्नाचा अर्थ सांगणं किंवा समजणं हे पण एक पवित्र आत्म्याचं एक दान किंवा एक देणगी आहे. आजच्या घडीला, आजच्या परिस्थितीमध्ये मंडळीला फार आवश्यक आहे. आता एखादं स्वप्न किंवा दृष्टांत देवापासून आहे किंवा नाही हे कसं कळेल, हा आजचा विषय आहे. कसं काय तुम्हाला मला कळू शकतं की एखादं स्वप्न देवापासून आहे का सैतानापासून आहे का नुसतं पडलेलं स्वप्न आहे. इयोबाचं पुस्तक याचा 4था अध्याय इथून आपण आज सुरू करूया. इयोब 4, जोब चॅप्टर 4, वचन 12 ते 16 या ठिकाणी इयोब काय म्हणतो आपण जरा पाहू. इयोब 4, 12 ते 16. एक गुप्त गोष्ट मला कळली, माझ्या कानी तिची गुणगुण आली. रात्री मनुष्य निद्रावश होतात, अशा समयी मला दृष्टांत हो, मी विचार लहरीत मग्न झालो असता. मला भीती प्राप्त हो, मी थरथरा कापू लागलो. माझी हाडे लटलटू लागली. माझ्या तोंडाजवळून वायुरूपी असा कोणी गेला, तेव्हा माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. तो तेथे उभा राहिला, पण त्याचा आकार मला नीट दिसला नाही. तरी माझ्या समोर काही आकृती होती. मी मंद वाणी ऐकली की, आणि मग ती वाणी काय बोलली हे तो सांगतो. आता या ठिकाणी इयोब त्याचा एक अनुभव सांगतो की एका रात्री काय झालं, त्याला काय दिसलं, त्याला काय ऐकू आलं. आणि मग इयोब 33 मध्ये आपण वाचलेलं आहे. इयोब 33 आणि वचन 14. देव एका प्रकारे नव्हे तर 2 प्रकारे मनुष्यांशी बोलतो, पण तो त्याकडे लक्ष देत नाही. म्हणजे मनुष्य स्वप्न स्थितीत, रात्रीच्या दृष्टांतात, मनुष्य गाढ निद्रेत असता, तो बिछण्यावर पडून झोप घेत असता देव त्याची कान उघडतो. त्यास प्राप्त झालेल्या बोधावर तो मुद्रा करतो. आता ह्या शास्त्र भागात लिहिले की देव माणसाशी संपर्कात आहे, पण माणूस त्याच्याकडे लक्ष देत नाही. माणसाला वाटतं की स्वप्न पडतात म्हणून पडलेलं आहे, काही दिसतं म्हणून दिसलेलं आहे. फारसं माणूस लक्ष देत नाही, पण लक्ष दिलं पाहिजे. आणि जर लक्ष दिलं तर देव आपल्या आत्म्याशी किंवा आपल्याशी काय संपर्क साधतोय, आपल्याला काय कळवतोय हे आपल्याला कळू शकतं. आणि हे केव्हा होतं, तर गाढ निद्रेमध्ये असताना. इयोबाचं उदाहरण आपण वाचलं. आणि आता दानियल 8 आणि वचन 18. दानियल 8 आणि वचन 18 मध्ये दानियलाचा अनुभव असा आहे. तो म्हणतो की तो माझ्याबरोबर बोलत असता मी जमिनीवर पालथा पडलो व मला गाढ निद्रा लागली, पण त्याने मला स्पर्श करून उभे केले. आता दृष्टांत पाहत असताना त्याला गाढ निद्रा लागलेली आहे आणि मग देवाने त्याला काही गोष्टी प्रकट केल्या. दानियल 10 आणि वचन 9. डॅनियल 10:9. हे शास्त्रभाग तुम्हाला याच्यासाठी सांगत आहे की आपल्यासारखेच माणसं पूर्वीच्या काळात जे होऊन गेले त्यांना कसे दैवी अनुभव आले, कसं देव त्यांच्याशी बोलला. ही काही कल्पना किंवा काय मनचा विचार नाही, ही फॅक्ट आहे की देव माणसांशी बोलतो. दानियल 10 आणि वचन 9. तरी त्याच्या शब्दाचा ध्वनी माझ्या कानी पडला, मी त्याच्या शब्दांचा ध्वनी ऐकला, तेव्हा भूमीवर पालथा पडलो व मला गाढ झोप लागली. तो पहा एका हाताने मला स्पर्श केला,
आणि मग त्याला काय अनुभव आला, काय दिसलं, काय ऐकलं ते तो बोलतो. म्हणजे स्वप्न कधी पडतात, ज्यावेळेस आपण गाढ झोपेत असतो त्यावेळेस. स्वप्न आणि दृष्टांत याच्यातला फरक आपण पाहिला की दृष्टांत आपण जागे असताना आपल्या डोळ्यासमोरचं जे आहे ते जाऊन आपल्याला एखादं दृश्य प्रकट होतं किंवा एखादं जे नाही ते दिसतं. जागा असताना त्याला म्हणतात दृष्टांत. आणि गाढ झोपेत असताना जे पडलेलं जे आपण पाहतो ऐकतो त्याला म्हणतात स्वप्न. हा फरक आपण पाहिलेला आहे, पण जे नव्हते ज्यांना कळलं नाही त्यांच्यासाठी मी रिपीट करत. आता महत्वाचा प्रश्न असा की देव माणसाची स्वप्नात का बोलतो, जागा असताना का नाही? बहुधा किंवा बहुतेक वेळेस जे काही भविष्यवाण्या आपण शास्त्रात वाचतो, त्या भविष्यवाद्यांच्या पुस्तकात जुना खरात वगैरे किंवा आजही काही दिव्य गोष्टी स्वप्नाच्या द्वारे किंवा स्वप्नात का बोलतो, याचं कारण असं की माणूस हा आत्मा, जीव आणि शरीर 3 भाग आहे. पहिले थेसली 5:23. देव आत्मा आहे. त्याने आपल्याला आत्मिक स्वरूपात निर्माण केलं. मातीचा पुतळा शरीर केलं, बॉडी, त्याच्यात श्वास फुंकला आणि माणूस जिवंत झाला. देव जसा त्रैक्य तसा माणूस पण त्रैक्य आहे, आत्मा, जीव आणि शरीर. आणि ज्या वेळेस झोपेमध्ये आपलं शरीर निद्रिस्त असतं, आपल्या सर्व फॅकल्टीज म्हणजे डोळ्यांना दिसणं किंवा ऐकू येणं वगैरे सर्व गाढ झोपेत बंद झालेलं असतं, फक्त आपला आत्मा जागा असतो. त्यावेळेस देव त्याच्या आत्म्याने आपल्या आत्म्याशी बोलत असतो. कारण जागा असताना आपण काय पाहतो त्याच्यामुळे डिस्टर्ब होतो, आपल्याला काय ऐकू येतं त्याच्यामुळे डिस्टर्ब होतो. किती जणांना समजतं मी काय बोलतो. पण झोपेत असताना टोटली बॉडी रिलॅक्स असते, आत्मा जागा असतो. कशावरून? स्वप्न पडतात, आपल्याला दिसतात, ऐकू येतं. आत्मा झोपलेला असतो तर कोणालाही स्वप्न दिसणार नाही. तर ऐकून घ्या. तर देव स्वप्नाच्या द्वारे का बोलतो? कारण स्वप्न स्थितीमध्ये आपला आत्मा जागृत असतो, सेन्सिटिव्ह असतो. देव काय दाखवतो, काय बोलतो हे समजण्यासाठी. आता दुसरा पॉइंट असा की ज्यावेळेस आपल्याला झोप लागते त्यावेळेस नेमकं काय होतं. आता स्लीप थेरपिस्ट किंवा मेडिकल तज्ञ डॉक्टर्स जे आहेत त्याच्यावर हे करणारे, त्या दृष्टीने मेडिकल सायन्सच्या दृष्टीने झोपेचे 5 स्टेजेस आहेत, 5 टप्पे आहेत झोपेचे. पहिला प्रकार म्हणजे 5 प्रकार आहे झोपेचे. ऐकून घ्या. पहिला प्रकार गुंगी येणे किंवा ज्याला ड्राउझीनेस आपण म्हणतो. जसे चर्चमध्ये काही जण घुमतात, मेसेज चालू असतात. किती जण गुंगलेले जर हात. तर पहिला प्रकार हा गुंगी येणे, की शरीराने बसलेले आहेत, माझ्याकडे पाहत आहेत पण गुंगलेले. तर हा पहिला टप्पा ड्राउझीनेस किंवा गुंगी येणे. दुसरा टप्पा असतो डुलकी घेणं किंवा लाईट स्लीप ज्याला म्हणतात. एक डुलकी लागली, काही जणांना चर्चमध्ये पण डुलकी लागली, तर डुलकी येणं. तिसरा टप्पा आहे डीप स्लीप किंवा गाढ निद्रा ज्याला म्हणतात, गाढ झोप, ज्याला मेडिकल सायन्स मध्ये रॅपिड आय मुवमेंट किंवा RAP रेप असं म्हणतात. की त्यावेळेस मनुष्य गाढ निद्रेत असतो, साऊंड स्लीप ज्याला म्हणतो. आणि मग 5वा जो टप्पा आहे तो पहाटे 3 ते 5च्या दरम्यान, ज्याला म्हणतात ड्रीम स्टेज मेडिकलच्या भाषेत, स्वप्न स्थिती. 3 ते 5 ह्या कालावधीमध्ये स्वप्न स्थितीचा काळ असतो. गाढ झोप लागल्यानंतरचा काळ ही स्वप्न स्थिती. असे हे 5 स्टेजेस किंवा 5 टप्पे मेडिकल सायन्स प्रमाणे आहेत. आता आपण पाहिलं की जरी आपण झोपलेलो असताना आपले डोळे बंद असतात तरी स्वप्न आपल्याला आपण पाहतो. मग ते कोणत्या डोळ्याने पाहतो? आत्म्याच्या डोळ्याने. कारण आत्मा जागा आहे, आत्म्याला डोळे आहेत, कान आहे. आपण स्वप्नात काही गोष्टी ऐकतो, कोणत्या कानाने? आत्मिक कानाने. म्हणून जसं हे बॉडी शरीर आहे तसं आत्म्याचं पण एक आत्मिक शरीर आहे, लक्षात घ्या. हा एक पार्ट आहे बाहेरून डोळ्याला दिसणारा, परंतु आतला जो खरा पार्ट, रिअल आपण, जो खरे आपण आहोत, तुम्ही आहात, मी आहोत,
ते खरे आपण, ते खरे तुम्ही किंवा मी, तो आत्मा. आणि तो देवाने घडला आणि मरण आल्यानंतर तो देवाकडे जात असतो. जो पाठ मरण आल्यानंतर सोडून त्याला आत्मा असं म्हणतात. तर आपल्याला आपले शारीरिक डोळे आणि कान जरी बंद असले तरी आत्मिक डोळे हे झोपेतही उघडे असतात, म्हणून आपल्याला स्वप्न दिसतात आणि ऐकू येतं. म्हणून प्रगटीकरण 2 आणि 7 मध्ये प्रभू ईश्वराने म्हटलं की ज्याला ऐकाव्यास कान आहे तो ऐकतो. त्याच्या उपदेशात पण तो म्हणत असे. आणि आपल्याला वाटतं, मी बायबल स्टडी करताना मला लहानपणी घडी घडी प्रभू ईश्वर असं का म्हटलं, ज्याला ऐकायला प्रभू ईश्वरला दिसत नव्हतं का लोकांना कान? पण मग नंतर कळलं की ते हे कान नाही, ते आत्म्याचे कान, ते आत्म्याचे कान, आत्मिक कान. ज्याला ऐकावयास कान आहे तो ऐकतो. म्हणून संदेश किंवा बायबल स्टडी किंवा देवाचं वचन हे आत्मिक कानाने ऐकायचं असतं. हे कान बंद करू, त्याला विनंती करायची की प्रभू तू माझे आत्मिक डोळे उघड, आत्मिक कान उघड. आणि ते झाल्यावर काय होतं की आपल्याला अचानक एखाद्या गोष्ट समजते, एखाद्या गोष्टीचं प्रगटीकरण होतं आणि मग लोक साक्ष देतात. काही जणांना समजतं, बाकीच्यांना. म्हणजे जे तयार आहे, ज्यांचे आत्मिक कान देवाने त्याच्या आत्म्याने उघडलेले आहे, ते देवाने ऐकू शकतात. एकच संदेश, एकच बायबल स्टडी असतो, पण काही जणांना समजतं, काही जणांना नाही समजत. याचं कारण का? की जेव्हा आपण मनाची तयारी करू, पूर्ण समर्पण करू, शरीर आत्मा जीव देवाच्या स्वाधीन करतो, तेव्हा देव त्याच्या आत्म्याने आपल्या आत्म्याला ते प्रगट करतो आणि आपला आत्मा आपल्या बुद्धीला प्रगट करतो आणि आपल्याला समजतो. म्हणून देवाचा संपर्क आपल्या डोळ्याशी, कानाशी, शरीराशी नाही, आपल्या आत्म्याशी असतो अगोदर. आणि मग त्या आत्म्याने आपल्या मनाला, बुद्धीला ते प्रगट होतं आणि आपल्याला समजतं. आणि मग कोणीतरी म्हणते की मला समजलं, हे मला माहित नव्हतं, हे मला समजलं. समजलं म्हणजे काय? की देवाच्या पवित्र आत्म्याने तुमच्या आत्म्याला प्रगट केलं, तुमच्या आत्म्याने तुमच्या बुद्धीला, मनाला प्रगट केलं, तुम्हाला समजलं. किती जणांना समजत आहे? किती जण माझ्या सोबत आहेत? कोणी डुलकी बिलकी घेत नाही ना? आता आत्मिक डोळे, आत्मिक कान पण आहे. आता एक जुन्या काळातलं एक उदाहरण आहे. हा काय प्रकार असतो त्याचा? दुसरे राजेचं पुस्तकाचा 6वा अध्याय. आता दुसरे राजे 6 मध्ये एक स्टोरी आहे घडलेली, आणि ती अशी की अलिशा संदेष्टा आणि त्याचा सेवक त्याला धरायला राजाने माणसं पाठवलेली, सोल्जर. आणि तो जाऊन एका टेकडीवर बसलेला आहे आणि त्याने भविष्यवाणी केल्यामुळं राजाला राग आला, चिडलेला आहे आणि त्याने माणसं पाठवली. आणि काय झालं बघा, दुसरे राजे याचा 6वा अध्याय आणि 17व वचन. ते सोल्जर लोक, ती टोळी त्यांना अटक करायला, त्या संदेशाला पकडायला आली. तेव्हा काय होतं, आपण ती घटना वाचू. दुसरे राजे याचा 6वा अध्याय 13 वचनापासून आपण वाचू. त्याने म्हटले, तो कोठे आहे ते पहा, म्हणजे मी माणूस पाठवून त्याला पकडून आणतो. मग तो दोथान येथे आहे असे त्यांना बातमी लागली. तेव्हा त्याने घोडे व रथ बरोबर घेऊन तिथे मोठे सैन्य पाठवले. त्यांनी रातोरात येऊन नगर वेढले. सकाळी देवाच्या माणसाचा सेवक उठून बाहेर आला, तेव्हा सैन्याने घोडे व रथ यांच्यासह नगरास वेढा घातलेला आहे असे त्याच्या दृष्टीस पडले. तो आपल्या धन्यास म्हणाला, स्वामी, हाय हाय, आता आपण काय कराल? आता हा संदेश, त्याचा सेवक संदेश त्याला, तो म्हणाला, घेऊ नको, त्यांच्या पक्षाचे आहेत त्याच्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत. आता हे त्याला काहीच कळलं नाही. त्याने फक्त रथ, घोडे आणि सगळे आपण वेढलेले पाहिले. त्याला वाटलं की आता आपण अटक होणार. पुढचं वचन बघा, वचन 7. अलिशाने प्रार्थना केली की हे परमेश्वरा, याचे डोळे उघड. काय प्रार्थना केली? याचे डोळे उघड, याला दृष्टी दे. आता तो सेवक काय आंधळा होता का? नाही. त्याला दृष्टी होती का? हो. पण त्याला आत्मिक दृष्टी नव्हती. आज अनेकांना ही दृष्टी आहे शारीरिक, आत्मिक दृष्टी नाही. आता अलिशाने प्रार्थना केली, वचन 17, हे परमेश्वराचे डोळे उघड, याला दृष्टी दे. आणि काय झालं? परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले.
तो पहा, अलिशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे उरत त्यांनी व्यापून गेला आहे असे त्याला दिसले. काय झालेलं आहे? अलिशाने प्रार्थना केली. अलिशा रिलॅक्स होता, त्याला माहित होतं, त्याला आत्मिक दृष्टी होती. पण हा जो त्याचा सेवक आहे त्याला ही आत्मिक दृष्टी नव्हती. सकाळी उठून त्याने पाहिलं सगळं सैन्य चारे बांधून रथ घोड्यात तो घातला आणि तो म्हटला आपण काय करायचं. पण अलिशाने प्रार्थना केल्यानंतर याचे डोळे उघडले, त्याला दृष्टी दिली. त्याला एकदम जे या डोळ्याने नाही दिसलं, जे आत्मिक जगात आहे ते आत्मिक डोळे उघडल्यामुळे त्याला दिसलं. त्याला पण कळलं की आपल्या भोवती देवाचं सैन्य आहे. आणि हीच प्रार्थना पावलाने इफिसकरांसाठी केली, की ज्ञानाचा प्रकटीकरणाचा आत्मा त्यांना द्यावा, त्यांचे ज्ञान चक्षु प्रकाशित व्हावे, म्हणजे आत्म्याचे डोळे प्रकाशित व्हावे. या ज्या पावलाच्या प्रार्थना आहे इफिसकरांच्या पत्रात ते हे आहे की मंडळीचे चर्च मेंबरचे तुमचे माझे, की देवाने त्याच्या आत्म्याने आपले आत्मिक डोळे उघडावे. म्हणजे आत्मिक जगात डोळ्याला दिसणारं एक जग आहे आणि न दिसणारं एक अदृश्य जग. हे जग जसं रिअल आहे, खरं आहे, तसं ते पण खरं आहे. त्या जगामध्ये आत्मिक जगात दुरात्मे आहेत, दुष्ट आत्मे आहेत. त्या अदृश्य जगामध्ये देवदूत पण आहेत. पण ज्यावेळेस देव काही वेळेस त्याच्या पवित्र आत्म्याने फ्लॅश आपले आत्मिक डोळे उघडतो, आपल्याला अचानक दिसतो की कोणावर दुष्ट आत्मा आहे, कोणाला दुरात्म्याने पकडलेला आहे, किंवा कोणत्या ठिकाणी कोणत्या जागेत काय, एकदम फ्लॅश एकदम आपल्या पुढे येतो आत्मिक डोळे उघडल्यानंतर. शास्त्र वाचता वाचता आपण प्रार्थना केली, माझ्या आत्मिक डोळे उघड. वाचता वाचता एकदम फ्लॅश, एकदम एखादं वचन जसं काही उडून आपल्याकडे, आपल्याला वाटतं ते माझ्यासाठीच आहे. किती जणांचा हा अनुभव आहे? एकदम पटकन त्याच्यातलं प्रगटीकरण. म्हणजे काय झालं की देवाच्या पवित्र आत्म्याने तुमचे आत्मिक डोळे उघडले आणि जे त्या वचनात नाही ते पटकन प्रगट पडद्यामागे, बिहाइंड द सीन. प्रेज द लॉर्ड. तर असे हे अनुभव आहेत. आणि हे कशावर अवलंबून असतात हे अनुभव? योहान सुवर्तमान 12 आणि 29 मध्ये प्रभू येशूने याविषयी काय म्हटलं बघ. योहान 12 आणि वचन 29, जॉन 12:29. आणि हे प्रभू येशूचे शब्द आहेत. तो म्हणतो की असं लिहिलंय की तेव्हा जे लोक उभे राहून ऐकत होते ते म्हणाले, गर्जना झाली. दुसरे म्हणाले, त्याच्याबरोबर देवदूत बोला. येशूने उत्तर दिले, ही वाणी माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी झाली. आता या जगाचा न्याय होतो. आता काय झालेलं आहे की प्रभू येशू त्याचे शिष्य हे असताना अचानक देव पित्याची वाणी काही जणांनी ऐकली, काही जणांनी ऐकली. जसं शाऊल घोड्यावर चाललेला होता दमास्कस, आणि त्याच्याबरोबर त्याचे काही अधिकारी पण होते, आणि अचानक आकाशातून प्रकाश, आणि त्याला वाणी ऐकवली, शाऊला तू हे काय करतोस. आणि बाकीचे फक्त घोड्यावरून पडले, त्यांना फक्त प्रकाश दिसला, पण वाणी शाऊला ऐकवा. किती जण ऐकत? संगतीच होते, पण त्यांना काहीच ऐकलं नाही, काही दिसलं नाही. पण पावलाला ऐकू पण आलं, दिसलं, कारण देवाने त्याचे आत्मिक कान, आत्मिक डोळे उघडले. म्हणून चर्च किंवा बायबल स्टडी मध्ये सर्वजण जरी बसले असते की काही जणांना ऐकू येतात, दिसतं, काही जणांना दिसत पण नाही, समजत पण. त्याचं कारण, आणि म्हणून मी सांगत असतो की प्रार्थनापूर्वक प्रार्थना करून तयारी करून बसतो की प्रभू माझ्या आत्मिक डोळे उघड, आत्मिक कान उघड. तर हे ज्या लेवलला आपण आहोत, तर 29व्या वचनात प्रभू श्री, तर ज्या लेवलला आपण आहोत आत्मिक जीवनात, त्या प्रमाणात आपल्याला या गोष्टी समजतात किंवा ऐकू येत असतात. आता प्रेषितांची कृत्ये 22 आणि 9 अजून एक उदाहरण या बाबतीच आहे. प्रेषितांची कृत्ये 22वा अध्याय 9व वचन. आणि या ठिकाणी पाऊल त्याचा अनुभव सांगत असताना काय म्हणतो बघा, 22:9. तेव्हा माझ्या बरोबर जे होते त्यांनी प्रकाश पाहिला खरा, परंतु माझ्या बरोबर बोलणाऱ्याची वाणी त्यांनी ऐकली.
ज्याच्याशी देवाला बोलायचं असतं, काही गोष्टी प्रगट करायचं असतात, त्यांनाच ते समजतं, त्यांना ते कळतं. जे त्याच्याविषयी उत्सुक आहेत, आवेशी आहेत, वाट पाहत आहेत, त्यांच्याशी देव बोलत असतो. Praise the Lord. आणि तो म्हणतो, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात. प्रभूशी आपला मेंढपाळ, आपण त्याचे मेंढर, आणि आपण त्याची वाणी ऐकावी, ऐकत राहावी, ही त्याची इच्छा आहे. आपल्याला त्याची वाणी ऐकावी आणि समजावी, ही त्याची इच्छा आहे. प्रॉब्लेम त्याच्या साईडने नाही की तो बोलत नाही, प्रॉब्लेम आपल्या साईडने आहे की तो काय बोलत आहे, कसं ओळखावं. आता किती जणांना समजलं मी काय. जसं टीव्ही, आता तुम्ही जर टीव्ही बंद ठेवला तर टीव्हीचे सगळे कार्यक्रम चॅनल बंद झाले का? नाही, ते तिकडून चालू आहे, पण तुमचा टीव्ही बंद आहे. ट्रान्समिशन 24 तास चालू आहे, सगळे चॅनल चालू आहे, पण तुमचा टीव्ही ऑन केल्यानंतर जो चॅनल तुम्ही सेट कराल तो तुम्हाला दिसणार, ऐकू येईल. तसं आपण आपल्या आत्म्यात ऑन झाल्यानंतर, दैवाच्या आत्म्याशी, पवित्र आत्म्याशी कनेक्ट झाल्यानंतर प्रार्थनेतून काय होतं की आपला टीव्ही ऑन होतो, आणि मग देव काय बोलत आहे, काय सांगत आहे हे आपल्याला दिसतं. आणि बरेच जण त्यांचा टीव्ही ऑनच करत नाही, ऑफ करून बसतात. म्हणून चर्चला देवाचं वचन ऐकताना काय करायचं असतं, आपला टीव्ही ऑन करायचा असतो की प्रभू तू माझ्याशी बोल. आणि मग तो काय बोलत आहे, काय प्रगट करत आहे, हे आपल्याला कळतं, समजतं. आता आत्मिक स्वप्नाचे 5 कारण आहेत. 5 कारण आहे की ज्याच्यामुळे आपल्याला देव स्वप्नाच्या द्वारे आपल्याशी बोलतो. आता आज बऱ्याचशा महत्वाच्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत. पहिलं कारण, 5 reasons for spiritual dreams. God's fivefold design. आत्मिक स्वप्नाचे 5 कारण, पॉइंट. पहिलं कारण काय, की आपल्याला मार्गदर्शन करणे किंवा सूचित करणे, टू रिव्हील डिवाइन इन्स्ट्रक्शन. दुसरं कारण, होणारा, आपल्या जीवनात येणारा धोका किंवा एखादा प्रसंग त्याच्याबद्दल आपल्याला सावध करण्यासाठी, वॉर्निंग ऑफ डेंजर. तिसरं कारण, पुढे काय होणार आहे आपल्या आयुष्यात याची झलक किंवा ह्याचं आपल्याला प्रगट करणं किंवा दाखवणं, आपल्याला समजेल की आपण काय पाऊल उचला. चौथं कारण, देवाची इच्छा काय हे आपल्याला प्रगट करणं. आणि 5वं कारण हे की ज्या वेळेस आपण अशा परिस्थितीत असतो की जेव्हा आपल्याला वाटतं की आता कसं होईल, काय करायचं, होपलेस सिच्युएशन मध्ये, त्यावेळेस देव त्याच्या स्वप्न आणि दृष्टांताच्या द्वारे आपल्याशी बोलून आपल्याला एक धीर आणि आशा देत. हे 5 कारण आता मला माहित आहे, हे सगळं हे परत तुम्हाला ऐकावं लागतील युट्यूबवर, जे काही आता मी घेत आहे आणि घेणार आहे, म्हणजे तुम्ही त्याच्याबरोबर फॉलो करू शकता. तर ह्या 5 कारणासाठी देव त्याच्या स्वप्न आणि दृष्टांताच्या द्वारे आपल्याशी बोलत असतो. आता आत्मिक स्वप्न किंवा देवापासून पडलेलं स्वप्नाचं एक वैशिष्ट्य काय असतं बघा. दानिएलचं पुस्तक याचा 2रा अध्याय. कशावर ओळखायचं की एखादं स्वप्न देवापासून? दानिएल 2 आणि वचन 1. नबुकदनेस्सराला त्याच्या कारकिर्दीच्या 2ऱ्या वर्षी स्वप्न पडले, त्याने करून त्याच्या मनाला तळमळ लागली. काय झालं? त्याच्या मनाला तळमळ लागली आणि त्याची झोप उडाली. आपण शास्त्रातून पाहिलं की देव कोणाशीही बोलतो. देवाला मानणारे असो, न मानणारे असो. इतिहासात असे उदाहरण आहेत. देव फारोशी बोलला, नबुकदनेस्सर राजाशी बोलला, अबीमेलेकाशी बोलला. देव सर्व मानव जातीचा देव आहे, तो कोणाशी बोलू शकतो. पण सगळ्यांनाच तो काय बोललेला आहे कळत नसतो. हे कळण्यासाठी देवाचा माणूस लागतो, देवाच्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन लागतं. किती जण आमेन म्हणू शकतात?
गुंगी किंवा डुलकी कोणी घेत नाही ना, पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजला कोणी नाही ना. प्रेज द लॉर्ड. आज बऱ्याच गोष्टी आपल्याला पाहिजे. तर काय झालं की ह्या राजाला स्वप्न पडलं आणि याची झोपच उडाली. त्याच्या मनाला तळमळ लागली आणि त्याची झोप उडाली. एक रिॲक्शन असतं. आता हा राजा विधर्मी आहे, तो आकाश पृथ्वीच्या देवाला न मानणार आहे, त्यांचे वेगळे देव दैवत आहेत. पण स्वर्गाच्या त्याचा निर्माण करता, जगाचा निर्माण करता जो देव, त्याच्यापासून हे स्वप्न आहे. आणि देवापासून जेव्हा एखाद्याला स्वप्न पडतं तेव्हा काय होतं, मनाला तळमळ लागते, झोप उडते, म्हणजे माणूस अस्वस्थ होतो की चुटपुट लागते की काय आहे काय आहे, तो विसरू शकत नाही. 4 गोष्टी होतात ज्यावेळेस एखादं खरं स्वप्न किंवा एखादं स्वप्न देवापासून असतं तेव्हा. पहिली गोष्ट ही की आपलं मन किंवा आपला आत्मा अस्वस्थ होत असतो, रेस्टलेस. आत्मिक स्वप्न माणसाला अस्वस्थ किंवा रेस्टलेस करतं. दुसरी गोष्ट, आत्मिक स्वप्न म्हणजे देवापासून पडलेलं स्वप्न माणूस सहसा विसरत नाही, विसरू शकत नाही. तिसरी गोष्ट, त्या स्वप्नामध्ये काही चिन्ह किंवा काही सिंबल असतात, त्याच्याद्वारे देव काहीतरी त्याचा संदेश किंवा काहीतरी आपल्याशी बोलू इच्छित असतो. आणि चौथी गोष्ट अशी, काही वेळेस त्या स्वप्नामधील काही गोष्टी भविष्य काळासाठी असतात, ज्या भविष्य काळासाठी त्या दडलेल्या असतात. आता याचं एक उदाहरण नव्या करातलं असं आहे. मत्तई शुभवर्तमानाचा 27वा अध्याय. आणि या ठिकाणी प्रभू येशू पंत पिलाता पुढे उभा आहे आणि खटला चालू आहे आणि त्याला लवकरच अटक होणार आहे, त्यावेळेस घडलेली घटना आहे. मत्तई 27 आणि वचन 29. वचन 19. मत्तई 27:19. मॅथ्यू 27:19. तो न्यायासनावर बसला असता, म्हणजे पंत पिलात, त्याच्या स्त्रीने त्याला असा निरोप पाठवला की त्या धार्मिक मनुष्याच्या कामात तुम्ही पडू नका. त्या धार्मिक मनुष्याच्या म्हणजे कोण? प्रभू येशूबद्दल ती बाई, पंत पिलाताची पत्नी त्याला सांगत आहे की त्या मनुष्याच्या कामात तुम्ही पडू नका, कारण आज स्वप्नात त्याच्यामुळे मी फार दुःख भोगले आहे. आता हे स्वप्न कोणाला पडलंय? पंत पिलाताच्या बायका. आता राजा पुढे प्रभू येशू उभा आहे, खटला चालू आहे, कोर्ट भरलेला आहे आणि अचानक बायकोचा निरोप येतो की ह्या धार्मिक माणसाच्या बाबतीत तुम्ही काही पडू नका, कारण मला स्वप्न पडलं आणि मी काही गोष्टी सहन केलेल्या आहेत, असं तिला कळवण्यात आलं. आता ही बाई तोपर्यंत प्रभू येशूवर विश्वास ठेवणारी नव्हती. ही पंत पिलाताची एका रोमन अधिकाऱ्याची विधर्मी माणसाची बायको होती. पण तरीही देवाने तिला स्वप्नातून काही गोष्टी प्रगट केल्या. आणि आपल्याला माहिती आहे की नंतर काय झालं, की हे ऐकल्यानंतर पुढे जर आपण वाचलं तर पंत पिलाताने काय केलं की भांड आणावं आणि त्याने हात धुतले आणि त्याने सांगितलं की आता तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तो घ्या. आणि त्याने कोणताही निर्णय घेतला नाही, म्हणून शास्त्री पुरुषांनी निर्णय घेऊन प्रभू येशूला मध्यस्थावर देण्यात आला. म्हणजे हा जो निर्णय घेणार होता पत्नीकडून वॉर्निंग आलं, तिला स्वप्नातून वॉर्निंग दिल्यामुळे त्यांनी डायरेक्टली तो इन्व्हॉल्व्ह झाला नाही. आणि मग अशा रीतीने ह्या बाईला वॉर्निंग झाली. आणि तुम्हाला माहिती का, ती बाई पुढे प्रभू येशूची शिष्य झाली. दुसरे तिमोथेला पत्र याचा 4था अध्याय. तिमोथेला दुसरे पत्र याचा 4था अध्याय बघा आणि याचं 21वं वचन. दुसरे तिमोथे 4:21. होईल तितके करून हिवाळ्यापूर्वी ये, युगुल व पुदेस
लीन व क्लौदिया व सर्व बंधू तुला सलाम सांगतात. क्लौदिया हे जे नाव आहे, ही क्लौदिया इतिहास असं सांगतो की पंत पिलाताची बायको होती, जिला ते स्वप्न पडले होते आणि कालांतराने ते प्रभूश्वर विश्वास ठेवणारे झाले आणि ती एक मंडळीची सदस्य झाली आणि तिमोथेला पत्र लिहिताना पावलाने तिचं सुद्धा नाव लिहिलं. आता तर देवापासूनचे स्वप्न आहे हे अशा रीतीने आपल्याला कळू शकतं. आणखी एक गोष्ट अशी की देवापासून पडलेलं स्वप्न आपण सहसा विसरू शकत नाही. काही वेळेस, काही दिवस, काही वर्ष देखील आपल्या ध्यानात राहतात. उदाहरणार्थ योसेफ, उत्पत्ती 37 ते 41 मध्ये योसेफाला जे स्वप्न पडलेलं होतं की कशा रीतीने देव त्याला उंचावी, कशा रीतीने तो मिसर देशाचा पंतप्रधान होईल, त्याचे भाऊ त्याच्या पुढे येऊन नमतील, हे स्वप्न खरं ठरायला आणि घडून यायला किती वर्ष लागले? 22 वर्ष. 22 वर्षांनंतर जे स्वप्नात देवाने त्याला लहानपणी, तरुणपणे दाखवलं होतं ते 22 वर्षांनंतर घडून आलं. पण ते स्वप्न योसेफ विसरला नव्हता. कठीण परिस्थितीमध्ये भावाने जेव्हा विकून टाकलं, तुरुंगात टाकलं, खोटे आरोप करण्यात आले, या दुःखाच्या कठीण परिस्थितीत हे जे स्वप्न देवाने दाखवलं होतं ते तो आठवत होता आणि त्या स्वप्नामुळे त्याला उत्तेजन दिलं सांगतात. पॉइंट, देवापासून पडलेले स्वप्न तुम्हाला तुमच्या दुःखाच्या कठीण प्रसंगी दिलासा देत असतात, आशा देत असतात. देवाने ते दाखवलेलं आहे ते घडून येणार असत. किती वर्ष लागोत, कोणी काही म्हणावं, देवाने जर ते देवापासून आहे तर ते घडून येणार असत. 22 वर्षानंतर योसेफ मिसर देशाचा पंतप्रधान झालेला आहे. तर कशा रीतीने एखादं स्वप्न देवापासून आहे आपल्याला समजतं. नाही, मला तू स्वतः पण ऐकत नाही, तू झोपलीस आहे. ते आपल्या बरोबर राहतं. दुसरी गोष्ट, त्या स्वप्नामुळे आपण अस्वस्थ होतो. जे उदाहरण आपण पाहिले, नबूकदनेस्सर, फारो, अबीमेलेक वगैरे. आणि परमेश्वर त्याचे गुजे व रहस्य किंवा भविष्यात घडणाऱ्या गोष्टी देखील प्रगट करत असतो. दानिएलाच्या पुस्तकात आपण वाचतो की एका विधर्मी राजाला देवाने जगाचं भविष्य त्या काळात, आत्ताच्या काळाचं इथून पुढचं नबूकदनेस्सर राजाला प्रगट केलं. विचार करा, म्हणजे देव कोणाशी बोलू शकतो. देव एक प्रकारे नव्हे, 2 प्रकारे मनुष्यांशी बोलतो. आणि तिसरा पॉइंट असा की आत्मिक स्वप्न किंवा देवापासून पडलेल्या स्वप्नामध्ये काही चिन्ह असतात, सिम्बॉल्स, जे प्रतीक असतात, ते आपण ओळखले पाहिजे. की स्वप्नात काय दिसलं, समजा पाणी दिसलं, एखादं जनावर दिसलं, है ना, की पक्षी दिसला, काहीतरी दिसतं, तर हे सिम्बॉल्स, हे जे आपल्याला दिसतं किंवा जे स्वप्नात पडलेलं आहे, आता प्रॅक्टिकली समजा तुम्हाला स्वप्न पडलं किंवा एखाद्याने सांगितलं की मला असं स्वप्न पडलं, तर शास्त्रावरून कोणते चिन्ह किंवा सिम्बॉल्स आहेत की ज्याच्यावर आपण ओळखू शकतो की हे देवापासून आहे. शास्त्रात काही सिम्बॉल किंवा चिन्ह आहे. आता पटकन लिहून घ्या आणि जमत असेल तर नंतर हे तुम्ही युट्यूबवर ऐका, पहा. आता जनावरांचे सिम्बॉल, उदाहरणार्थ लायन किंवा सिंह हे बाबेल साम्राज्याचं प्रतीक आहे शास्त्रामध्ये. एडका मेदी पर्शी साम्राज्याचं प्रतीक आहे. बकरी ग्रीक साम्राज्य जे होऊन गेलं, ग्रीशियन एम्पायर, त्याचं प्रतीक आहे. ईगल किंवा गरुड हे रोमन साम्राज्याचं, रोमन एम्पायरचं प्रतीक आहे. ड्रॅगन किंवा आपण म्हणू की काय, ड्रॅगन, ते एका मोठ्या साम्राज्याचं प्रतीक आहे. आणि विशेष करून आजच्या काळामध्ये चायना, आता याच्या डिटेलमध्ये आपण जाणार. चायनाचं राष्ट्रीय ध्वजावर आपलं जसं अशोक चक्र आहे
तसं चायनाचं राष्ट्रीय सिम्बॉल आहे ड्रॅगन. किती जणांना माहिती आहे? जर तुम्ही टीव्हीवर बातम्या पेपर वाचत असाल, तुम्हाला वाचत असाल ड्रॅगन नावाचा देश म्हणजे चायना. माहित नसलं तर माहित करून घ्या. जगाशी संपर्कात राहा. स्वतःच्या जगातून जरा बाहेर. काही जणांना माहित पण नाही की जगात काय चाललंय, कुठं काय चाललंय. ते सकाळी कामाला जातात, संध्याकाळी बस तेवढंच जग आहे. पण आपण कोणत्या काळात जगत आहोत, बाहेर काय चाललेलं आहे, जग कुठं चाललेलं आहे, हे जर आपल्याला कळलं तर शास्त्रात जे लिहिलं त्याच्याप्रमाणे जग चाललेलं आहे हे तुम्हाला कळेल. म्हणून थोडं जनरल नॉलेज पण वाढवायचं. आता बायबलचे सिम्बॉल, शास्त्राचे चिन्ह, आता फक्त एका बाजूला 1 2 3 4 हे करू, हे लिहा आणि त्याच्यानंतर त्याचा रेफरन्स मी तुम्हाला देणार आहे. संदर्भ शास्त्रातला तो लिहा. रेडी? सर्प हा सैतानाचं प्रतीक आहे. उत्पत्ती 3 आणि 1. एका बाजूला लिहायचं सर्प, दुसऱ्या बाजूला उत्पत्ती 3 आणि 1. शीप किंवा लॅम्ब किंवा म्हणजे मेंढरू किंवा कोकरू ख्रिस्ती विश्वासणार त्याचं प्रतीक आहे. मत्तई 10:6. म्हणजे स्वप्नात जर साप आला म्हणजे कशाचं प्रतीक आहे? सैतान. म्हणजे सैतान आणि दुरात्म्यांनी तुम्हाला बंधनात ठेवलेलं आहे किंवा कोणत्या तरी एरियात तुम्हाला बांधून ठेवलेलं. म्हणून काही जणांच्या स्वप्नात साप येतात. तर हे कशावर ओळखायचं हे मी तुम्हाला शास्त्रातून सांगतो की तुम्हाला प्रार्थनापूर्वक पण आणि वचनातून पण तुम्हाला कळेल की हे कशाबद्दल याची तुम्हाला एक हिंट येईल. तिसरं, बकरी हे कशाचं प्रतीक आहे? मत्तई 25:33. फसवणारी व्यक्ती, जी व्यक्ती फसवणारी असते, धोका देणार, त्याचं प्रतीक आहे बकरी, गोट. वुल्फ किंवा लांडगे हे खोटे धार्मिकतेचं प्रतीक आहे. मेंढराच्या वेशाने लांडगे म्हणजे खोटी धार्मिकता, वर दाखवायचं एक आणि असायचं एक, खोटी धार्मिकता. मत्तई 7:15. आता पिग्स किंवा स्वाईन म्हणजे डुक्कर हे कशाचं प्रतीक आहे? 2 पेत्र 2:22. देवापासून मागे फिरलेल्या व्यक्तीचं प्रतीक आहे. बॅकस्लाइडर की जे एकेकाळी देवावर विश्वास ठेवत होते, देवामध्ये होते, पण आता सोडून दिलेले, मागे फिरलेलं आहे. 2 पेत्र 2:22. कुत्रा किंवा श्वान हे कशाचं प्रतीक आहे? 2 पेत्र 2:22. मागे फिरलेले लोक, देवापासून देवाला सोडून दिलेल्या लोकांचं प्रतीक. कबूतर पवित्र आत्मा, मत्तई 3:16. सिंह म्हणजे प्रभू येशू, जो ज्याला यहूदाच्या घराण्याचा सिंह असं म्हटलेलं आहे. प्रकटीकरण 5:5. सिंह हा सैतानाचं किंवा गिळून टाकणाऱ्या आत्म्याचं सुद्धा प्रतीक आहे. म्हणजे बघा, आता तुम्हाला कळेल की काही जनावर किंवा काही चिन्ह जे असे आहेत की ज्या दोन्ही गोष्टी प्रगट करतात. आणि इथं पवित्र आत्म्याचा अभिषेक आवश्यक असतो. इथं मनाने काही पण तर्क लावायचे नसतात. इथं आपल्याला एकमेकांची गरज असते. प्रार्थना करून मला हे प्रगट झालं, मग तुम्ही प्रार्थना करून मला सांगा, आणि मग 2-3 व्यक्तींकडून आणि देवाच्या आत्म्याने मग ते आपण खात्री करायची असते. म्हणून सिंह हे सैतानाचं किंवा खाऊन टाकलेल्या आत्म्याचं पण प्रतीक आहे. स्तोत्र 7:2 आणि 1 पेत्र 5 आणि 8. स्तोत्र 7:2, 1 पेत्र 5 आणि 8. सैतान हा कोणाला गिळावे सिंहासारखा फिरत असतो. तर सिंह प्रभू येशूला पण यहूदाच्या राजा घराण्याचा सिंह म्हटलेला आहे. आणि 1 पेत्र 5:8 मध्ये सैतानाला पण सिंहाची प्रतिमा दिली. पण जर तुम्हाला सिंह स्वप्नात आला तर तो नेमकं काय, कोण, देवापासून काय सांगता, ह्याच्यासाठी प्रार्थना आवश्यक आहे. हे मी तुम्हाला सांगतो. किती जण घुमलेले आहे? प्रेज द लॉर्ड. कोणीतरी हात वर केला. आता पक्षी कशाचं प्रतीक आहे? प्रकटीकरण 18:2. पक्षी शास्त्रामध्ये हे अशुद्ध आत्मे किंवा दुरात्मे यांचं प्रतीक आहे. आपण वाचतो उत्पत्तीच्या पुस्तकात, अब्रामाला गाढ झोप लागली आणि त्याने ते अर्पण केलं, ते कापून 2 तुकडे करून ठेवले
आणि आकाशातील पक्षीने त्याच्यावर झडप. शास्त्रामध्ये ज्या ज्या वेळेस पक्षी दिसले ते पक्षी शास्त्रामध्ये काय आहे? दुरात्म्याचं प्रतीक आहे. तुम्हाला मला जर स्वप्नात पक्षी दिसले तर ते दुरात्म्यांचं प्रतीक आहे, की दुरात्मे हल्ला करीत आहेत किंवा करणार आहेत, हे समजून घ्यायचं. प्रभू येशूने तो दाखला पण सांगितला की बी पेरायला गेलो, ते खडकाळ जमिनीवर पडले आणि आकाशातील पक्षाने ते खाऊन टाकले. म्हणजे काय? ऍक्च्युली आकाशातले पक्षी नाही, की सैतानाच्या दुरात्मे काय मेसेज झाला, काय बायबल स्टडी झाला हे नंतर लगेच आठवतच नाही. 1 दिवसाने 2 दिवसांनी विचारलं की चंद्र तुला काय समजलं, किंवा कसबेबाई तुम्हाला काय, काहीच आठवत नाही. म्हणजे काय झालं की आकाशातील पक्षाने येऊन खाऊन टाकलो, ते लक्षात राहिलं नाही. तर पक्षी हे दुरात्म्यांचं प्रतीक आहे. नंतर पाम ट्री किंवा नारळाचं झाड, हे स्तोत्र 92:12 आणि यिर्मया 10:5. आता आपण पाहू काही वचन. स्तोत्र 92:12. आता बरेचसे वचन आहेत, वाचायला टाइम नाही म्हणून मी तुम्हाला फक्त लिखित याच्यात देतो की नंतर तुम्ही होमवर्क करा, नंतर हे शास्त्रातून चेक करा हे सिम्बॉल्स, हे चिन्ह कशाचे प्रतीक आहे. स्तोत्र 92 आणि वचन 12 मध्ये काय लिहिले जरा बघा, हे कशाचं प्रतीक असतं. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. धार्मिक खजुरी सारखा समृद्ध होईल. म्हणजे खजुरीचं झाड जर स्वप्नात आलं आणि त्याला खजुरी लागलेल्या, म्हणजे काय की समृद्धी तुमची होणार, परमेश्वर करणार याचं प्रतीक आहे. धार्मिक खजुरी सारखा समृद्धी होईल, तो लबानोनवरच्या गंधसरू सारखा वाढेल. आता इथं खजूर, गंधसरू हे झाड आहे, उंच वाढणार आहे. म्हणजे गंधसरू, खजूर हे कशाचं प्रतीक आहे? धार्मिक व्यक्तीचं प्रतीक आहे. प्रेज द लॉर्ड. असे हे उदाहरण आहेत. म्हणून नंतर हे तुम्हाला वाचायचे, सगळेच घ्यायला आपल्याला इतका टाइम नाही, म्हणून फक्त लिहून घ्यायचे. यिर्मया 10:5. गंधसरू आपण वाचलं काय. आता गहू, मत्तई 13. गहू कशाचं प्रतीक आहे? की चांगलं पीक, फलद्रुपता किंवा चांगले लोक. गहू आणि निदान, गहू आणि निदान प्रभू येशू वेगळा करेल. निदान गव्हासारखं दिसतं पण ते गहू नसतं, निदान असतं. धार्मिक लोक है ना, काही धार्मिक दिसतात, आपल्याला वाटतं देवाचे, पण ते देवाचे नसतात, पण दिसतात तसे, बोलतात तसे वाग. तर गहू हे खरे देवाच्या लोकांचं प्रतीक आहे. आणि निधन हे काय की जे डुप्लिकेट किंवा जे खरे नाहीये, ओरिजिनल नाहीये, त्यांचं प्रतीक. मत्तई 13:24-30. फळ स्वप्नात येणं, झाडाला फळं लागलेले किंवा फळं हे कशाचं प्रतीक आहे? की हंगाम किंवा कापणी. याकोबाचे पत्र 5 आणि 7. मग ती कापणी कशाची असो, तुम्हाला एखाद्या समजा पैशांची गरज आहे, आर्थिक जीवनाची कापणी, आरोग्याची गरज आहे त्याची कापणी, जे काही तुम्ही वाट पाहता त्याची कापणी. फळ जर दिसलं म्हणजे जे काही तुम्ही प्रार्थना करून विश्वास धरलेला आहे ते परमेश्वर देणार आहे, ते तुमच्याकडे येत आहे. बघा, बरेच लोक प्रार्थना करतात, विसरून जातात, म्हणतात, कटकट करतात की काही झालं नाही, आमच्या प्रार्थनेने काही होत नाही. पण तुम्ही प्रार्थना केल्यानंतर परमेश्वर स्वप्नाच्या द्वारे सुद्धा काही स्वप्न, काही गोष्टी दाखवतो आणि हिंट देतो की ते त्याचं उत्तर असतं की धीर धर, ती गोष्ट घडणार आहे की तेव्हा होणार आहे. आता बी कशाचं प्रतीक आहे? मार्क 4:3-8 देवाचं वचन. मार्क 4:3-8. फुलं कशाचं प्रतीक आहे? गीतरत्न 2 आणि 12. एक नवीन सुरुवात, फुल झाडं किंवा फुलं, सुंदर गार्डन असं जर स्वप्नात आलं म्हणजे काय की आता जीवनात काहीतरी नवीन देव करणार आहे, नवीन दिशेने नेणार आहे, नवीन सुरुवात होणार आहे. जे जुनं झालं ते झालं, पण आता सगळं तो नवीन करणं, याचं प्रतीक आहे फुलं. आणि कुठं लिहिलं? गीतरत्न 2:12. हे सगळे रेफरन्सेस लिहून घ्या, नंतर वाचा, बायबल स्टडी करा, ते फिट तुमच्या डोक्यात करून घ्या. हे सर्व मी शास्त्रावर आधारित सिम्बॉल्स किंवा चिन्ह तुम्हाला सांगत आहे, लक्षात घ्या, फार महत्वाचं. मग नंतर ऑलिव्ह ट्री, जैतुनाचं झाड.
जैतुनाचं झाड कशाचं प्रतीक आहे? स्तोत्र 52 आणि 8. काही स्तोत्र मी मुद्दाम तुम्हाला काही शास्त्रावर वाचायला लावतो, नाही तर कोणीतरी डुलकी घेईल, होऊन जाईल. स्तोत्र 52, Psalm 52 वर्स 8. Psalm 52:8. स्तोत्र 52 आणि वचन 8. मी तर देवाच्या घरी, आणि आता ऐका, हिरव्यागार जैतून झाडासारखा आहे. देवाच्या दयेवर सदा सर्वकाळ माझा भरोसा. स्तोत्र करता म्हणतो मी देवाच्या घरी हिरव्यागार जैतून झाडासारखा आहे. म्हणजे जैतूनाचं झाड, ऑलिव्ह ट्री कशाचं प्रतीक आहे? की देवाची उपस्थिती आपल्या बरोबर असते, देवाचा अभिषेक किंवा देवाची उपस्थिती. काही जणांच्या सानिध्यात संपर्कात आपण आल्यावर आपल्याला एकदम देवाची उपस्थिती झाली. किती जण समजते मी काय बोलतो? देवाचं प्रेझेन्स जाणं. काहीतरी आपण म्हणतो त्यांच्या बरोबर किंवा त्यांच्या संगती जवळ गेल्यानंतर काहीतरी वाटतं. ही अनॉइंटिंग, देवाची प्रेझेन्स असते. म्हणून ऑलिव्ह ट्री किंवा जैतुनाचं झाड हे अभिषेकाचं प्रतीक आहे. रोमकारा साखरा सुद्धा. नंतर डाळिंब. निर्गम 28:34 आणि निर्गम 39:26 देवाचे नियम. डाळिंब हे देवाचे नियमांचं प्रतीक आहे. निर्गम 28:34, 39. नंतर मोहरीचा दाना. मोहरीचा दाना मत्तई 17:20 विश्वासाचं प्रतीक आहे. आता आग लागलेली, कधी स्वप्न पडलं का? स्वप्नात आग लागलेली पाहिले का? आग लागणं किंवा आग कशाचं प्रतीक आहे? पहिले पेत्र 1:7 की आपल्या जीवनात काहीतरी कष्ट, काहीतरी ट्रायल किंवा काहीतरी संकटाचा प्रसंगातून आपल्याला जावं लागणार आहे, की ज्याच्यातून आपल्या विश्वासाची परीक्षा होईल. कारण विश्वासाची परीक्षा ही अग्नीने परीक्षा होत असते, आणि तो अग्नी म्हणजे जीवनातले ते प्रसंग. म्हणून अग्नी जर स्वप्नात आला म्हणजे विश्वासाची परीक्षा होणार आहे हे समजून घ्यायचं. घाबरून जायचं नाही की कुठं आग लागते का आमच्या घराजवळ किंवा दुसरीकडे, हा विचार करायचा नाही. आग स्वप्नात आली म्हणजे विश्वासाची परीक्षा होणार, लवकरच होणार आहे. लवकरच परीक्षेला बसायचं, चांगला अभ्यास करायचा वचनाचा, पास व्हायचं. प्रेज द लॉर्ड. ढ सारखं फेल व्हायचं नाही. मग नंतर विंड, वादळ किंवा वारा, हवा कशाचं प्रतीक आहे? योग 27:21 हे येणारे संकट किंवा काही कठीण प्रसंग. वारा वादळ स्वप्नात आला म्हणजे काहीतरी कठीण परिस्थिती, काहीतरी संकट ओढावत आहे. देव स्वप्नातून वॉर्निंग देत आहे की सावध राहा, माझ्या सानिध्यात राहा. जगी गोष्टी, जगी लोकात टाइमपास करू नका, उरफटून जाऊ नका. नंतर नदी कशाचं प्रतीक आहे? देवाचा पवित्र आत्मा. स्तोत्र 1 आणि 3 आणि योहान 7:38. योहान 7:38 मध्ये प्रभू येशूने सांगितलेलं की जो कोणी तहानेला असेल त्याने माझ्याकडून घ्यावे, त्याच्या हातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील. आणि ह्या नद्या, हे तो पवित्र आत्म्याविषयी बोलला. म्हणजे नदी किंवा वाहतं पाणी स्वप्नात येणं म्हणजे पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. स्तोत्र 1:3 मध्ये सुद्धा की ते झाड नदीच्या प्रवाहाजवळ लागलेलं, पवित्र आत्मा त्याचा अभिषेक. आता ढग कशाचं प्रतीक आहे? क्लाउड्स. जकर्या 10:1. मग ते ढग काळे ढग असू शकतात, पांढरे ढग असू शकतात. किती जणांना माहिती आहे की ढग हे दोन्ही कलरचे असतात, दोन्ही प्रकारचे असतात. काळीकुट्ट ढग आपण म्हणतो आता खूप पाऊस येणार आहे, आणि पांढरे ढग आल्यानंतर आपण एकदम छान वाटत. आपल्याला माहिती आहे पाऊस नाही येणार, पण आपण म्हणतो किती छान ढग, आणि कसं त्याच्यावर प्रकाश पडलेला आहे, खूप दिसले. तर दोन टाईपचे ढग. आता हे ढग कशाचं प्रतीक आहे? ढग प्रकाश पण करतात, आणि ढगात काळे ढग अंधकार पण असतात. म्हणजे जीवनामध्ये कसे ढग स्वप्नात आले, पांढरे ढग जर आले तर आता सर्व काही सुरळीत चाललेलं आहे, होणार आहे. काळे ढग जर आले स्वप्नात तर काहीतरी संकट किंवा कठीण परिस्थिती ओढवणार आहे.
हे कुठं लिहिलं? जकर्या 10:1, इयोब 2:2. आता पाण्याचा तलावाचं पाणी, किती जण थकलेले आहे, लिहून लिहून थकणार. पण म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे जे स्टडीज आहेत हे इतकं महत्वाचं आहे की एकाच्या सगळं मी कव्हर करू शकत नाही. म्हणून मी तुम्हाला फास्ट सांगतोय की तुम्ही नंतर ऐकून ते रेफरन्सेस ऐकून त्याच्यातून लिहून घ्यावे. हा स्टडी आहे, हा काय मेसेज नाही की चालू मध्ये बसल्या बसल्या ऐकायचं. हे नोट डाऊन करायचं, नंतर शास्त्रातून चेक करायचं आणि स्वप्नात ह्याच्यातलं काही दिसलं तर मग समजून घ्यायचं की ते देव काय दाखवत आहे. अशा रीतीने तुम्ही स्थिर व्हाल, विश्वासात आणि वचनात ओढाल. अशा रीतीने तुम्ही देवाच्या अधिक संपर्कात येऊन तुम्हाला देवाची भाषा, देव काय करीत आहे, कसं चालवित आहे तुम्हाला कळू शकेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नंतर अचानक येणारे धोके, फ्लड्स, पूर जर स्वप्नात आला म्हणजे अचानक काहीतरी त्रास किंवा संकट येणार आहे. पूर कसा येतो? सांगून येतो का? नाही, अचानक पूर येतो. तसं पूर जर स्वप्नात आला, पूर परिस्थिती म्हणजे अचानक काहीतरी संकट किंवा धोका अवलंब येणार आहे. स्तोत्र 18:4 आणि स्तोत्र 93:3 लिहून घ्या. स्तोत्र 18:4 आणि स्तोत्र 93:3, Psalm 18:4, Psalm 93:3. हे सगळे सिंबल शास्त्रातले मी तुम्हाला सांगतो. मनाने डोकं लावायची गरज नाही की आता हे स्वप्न काय असतं, मग ते पाणी स्वप्नात आलं, मग ते झाड असलं, मग हे दिसलं. कोणाला विचारत बसायची गरज नाही. शास्त्रातून तुम्हाला मी सांगत आहे की कसं तुम्ही ओळखू शकाल. दगड किंवा खडक जर स्वप्नात आले, दगड किंवा खडक लहान किंवा मोठे, हे कशाचं प्रतीक आहे? अडखळणे. लिहून घ्या. दगड, त्याच्या पुढे डॅश करून अडखळणे. यशया 28:16, 1 पेत्र 2:8. यशया 28:16, 1 पेत्र 2:8. दगड जर स्वप्नात आले म्हणजे जीवनात अडखळणे. एखाद्या कामाला, एखाद्या गोष्टीला व्हायला ती सहज होणार नाही, अडखळणं येणार आहे, वाट पाहावी लागणार आहे, विश्वास धरून राहावं लागणार आहे. प्रेज द लॉर्ड. किती जण ऐकत आहे? किती जण जागे आहे? हालेलुया, हालेलुया. आता मेंढपाळ किंवा हे जर स्वप्नात आले, गुराखी किंवा मेंढपाळ, हे पास्टर किंवा लीडर याचं प्रतीक आहे. मध्ये तुमचे पास्टर किंवा लीडर असते किंवा दुसरे सेवक किंवा असं, तर मेंढपाळ जर स्वप्नात आले तर त्याचं उद्देश आहे पास्टर किंवा लीडर, त्यांच्याबद्दल देव काहीतरी दाखवते. स्तोत्र 81 आणि योहान 10:14. स्तोत्र 81 आणि योहान 10:14. मग नंतर डोंगर किंवा पर्वत हे जर स्वप्नात आले तर याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की काहीतरी परिस्थिती, वातावरण निर्माण होणार आहे की ज्याच्यावर तुम्हाला विजय मिळवायचा आहे आणि तुम्ही विजय मिळवणार आहात, विजयी होणार आहे. समथिंग टू कॉन्क्युअर. एक डोंगर किंवा पर्वत स्वप्नात आला म्हणजे तुम्ही त्याच्यावर आता विजय मिळवणार आहात. डोंगरासारखी परिस्थिती, प्रॉब्लेम आहे, पण त्याच्यावर देव तुम्हाला विजयी करणार आहे. जकर्या 4:7. आणि शेवटी घर जर स्वप्नात आलं तर घर कशाचं प्रतीक आहे? 1 कोरिन्थ 6:19, शरीर, माणसाचं शरीर. तर असे हे सिम्बॉल्स शास्त्रामध्ये काही आहेत. आता आज आपण इथेच थांबू, हा स्टडी सुरू ठेवू आणि पुढच्या स्टडीमध्ये आपण पाहू की देवापासूनच्या स्वप्नामध्ये, देवापासून पडणाऱ्या स्वप्नामध्ये देवदूतांचा कसा सहभाग असतो. देवदूत कसे काही वेळेस आपल्याला प्रगट होतात आणि स्वप्नाचा अर्थ सांगतात. नंतर खोटे स्वप्न पाहण्याबद्दल शास्त्र काय सांगतं. नंतर आपण पाहू की काही स्वप्न घडून यायला विलंब का लागतो. आता ह्या सर्व गोष्टी आपण पुढच्या स्टडीत पाहूया. आणि माझी आशा आहे, माझा विश्वास आहे की आजची बायबल स्टडी अनेकांना आशीर्वादित ठरली असेल.